रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाच्या वतीने सातारा शहरातून तिरंगा मोटारसायकल रॅली। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील 27 पर्यटकांची दहशतवाद यांनी निर्घृण हत्या करण्यात आले होते, याचा बदला घेण्यासाठी भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंदूर ऑपरेशन राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळावरती हल्ले करून ते उद्ध्वस्त केले असून भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी झालेले जवान शहीद झाले, त्यांना आत्मविश्वास बळकट करण्याच्या हेतूने सातारा शहरातून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली। यामध्ये मोठ्या संख्येने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देण्यात आल्या। रॅली सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून राजपथ मार्गावरून पोही माननीय रामदासजी आठवले साहेबांनी दिलेल्या आदेशात त्याचबरोबर भारत पाकिस्तान झालेल्या युद्धामध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले आणि शहीद झाले अशा सर्व सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आणि ज्यांनी या युद्धामध्ये भाग घेतला आणि आपलं शौर्य दाखवलं आणि भारत माता सुरक्षित करण्याचं काम केलं, भारत मातेचा सन्मान केल्याचं काम केलं, त्या सर्व योद्ध्यांना सन्मान वाढवण्यासाठी, त्यांना चेअरअप करण्यासाठी आजची रॅली काढलेली आहे। भारत हा एकसंघ देश आहे आणि एकसंघ देशाची ताकद काय असते हे भारतात मोदींनी अख्ख्या विश्वाला दाखवून दिलेलं आहे। त्यामुळं भारताच्या नादाला परत कुणी लागणार नाही। पण या निमित्तानं मला एवढंच आव्हान करायचं आहे की अनेक वेळेला युद्ध होतात, अनेक वेळेला आमच्या आई बहिणींचे कुंकू पुसलं जातं। आपण हे सिंदूर ऑपरेशन ऑपरेट केलेलं आहे, तर हे ऑपरेट केलेलं सिंदूर ऑपरेशन हे खरं तर पाकिस्तानला या नकाशावरून हटवून अखंड भारताच्या निर्मितीला त्याचं दिलेल्या शहीदांचं योगदान ठरावं आणि मोदींनी अखंड भारत जन्माला घालावा, अखंड भारत निर्माण करावा, म्हणजे पुन्हा एकदा शत्रू राहणार नाही, शत्रू निस्तनाबूत करून टाकावा। ज्या शत्रूमुळे गेले 75 वर्ष आपण सातत्यानं आपल्या आया बहिणीचं कुंकू पुसत आलेलो आहोत, तर यापुढे ते कुंकू पुसलं जाऊ नये म्हणून एकदाचा पाकिस्तान या नकाशावरून कमी करावा आणि अखंड भारताचा एक उभं करावं, एवढ्याच अपेक्षेने आज बोलतो। या सिंदूर ऑपरेशन आयोजन केलं त्याला भावोत्मक केलं जातं असं पृथ्वीराज चव्हाण म्हटलं। दुसरी गोष्ट आहे की या सिंदूर ऑपरेशन सैनिकांच्या मार्फत केलं, ते शहीद झाले, पण ह्याचा जाहिरात ह्या मोदींच्या मार्फत केली जाते, काय सांगतो? नाही, जाहिरात ते आपल्याला काय त्यात आम्ही काय आमच्यासारखा काय बारका कार्यकर्ता कमेंट करणार आहे। पण मी एवढंच सांगेन की त्यांनी जो यावेळेला घेतलेला जो निर्णय आहे हा निर्णय देशाला पोषक आहे। या निर्णयामुळे देशाची दहशत जगावर झालेली आहे आणि आमची काय ताकद आहे हे जगानं पाहिलेलं आहे। नाही यापूर्वी जगात आमच्याबद्दल चर्चा चुकीच्या असायच्या, पण आता आम्ही करेक्ट वेळेला करेक्ट कार्यक्रम दाखवलेला आहे। आता कुणाला काय म्हणायचं, कुणी काय बोलायचं त्यांचं त्यांनी ठरवावं। आता कसं असतं, खरं तर अशा वेळेला आमचा वेळ खायचा नारा द्यायचा असतो, असं विक्षिप्त बोलायचं नसतं, कारण भारत देश आमचा आहे। बाबासाहेब म्हणाले होते, पहिला मी भारतीय आहे आणि नंतर बौद्ध आहे, त्यामुळे आमचं या मातीवर प्रेम आहे।